लग्नाची वेडी या मालिकेमध्ये आपल्याला असा एक नवीन ट्विस्ट बघायला मिळणार आहे की राजश्री ही सिंधूला वटपौर्णिमेची पूजेची तयारी करायला लावते. त्यानंतर शकुंतलेने अन्वीला काढण्यासाठी खानदानी हार काढलेला असतो. तो हार दाखवते तेव्हा गोदामावशी तो हार बघून आश्चर्यचकित होते. त्यानंतर शकुंतला ही गोदामावशीला म्हणते की आमच्या हाराकडे बघायचं नाही, माझी वरपर्यंत पोच आहे हे तुला माहिती नाही, मी काय करू शकते. त्यानंतर कृष्णा म्हणते की त्या गोदामावशीला बोलायचं नाही आणि मागचं तुला कमी झालं आहे का मी काय करते ते. त्यानंतर शकुंतलेला हे मागचं झालेलं सारं काही आठवत असतं. ती सिंधू तिच्याशी कशी वागलेली आहे. त्यावेळेस ती म्हणते की आपलं नाव कृष्णा, आपला कारभार नाही ढिला आणि आपल्यावर जो करेल हल्ला त्याच्यावर करणार आपण हल्ला, असं ती तिला बोलते. त्यानंतर ते शांत होऊन बसतात. तेव्हा शकुंतला ही मधूला म्हणते की तुम्ही उद्या पूजेची तयारी करा, या बाईच्या हातून मला पूजेची तयारी नको आहे. तेव्हा गोदा म्हणते की राजश्री ताईंनी तर कृष्णाला तयारी करायला सांगितली आहे. तेव्हा शकुंतला म्हणते की या बाईचं लग्न झालं नाही, हिच्या पोटी मूल नाही, त्यामुळे मला हिच्या हातून तयारी करायची नाही, अन्वीवर हिची सावलीसुद्धा पडू द्यायची नाही. त्यावेळेस गोदामावशी म्हणते की आई होण्यासाठी आईच व्हावं लागतं. शकुंतलाबाई असं काही नाही आहे. तेव्हा रुक्मिणी ही गोदामावशीला सुद्धा शांत बसवते. त्यानंतर कृष्णा हे सगळं मधु आणि शकुंतलेकडे बघत मनात विचार करत असते की शकुंतला ही मधुलाच कसं सांगत आहेत. मला काहीतरी यात विचित्र वाटत आहे असा ती विचार करत असते. रुक्मिणीसुद्धा गोदामावशीला गुपचूप बसायला सांगते आणि शकुंतला ही मधुलाच तयारी करायला सांगते. तेव्हा मधुला अतिशय आनंद झालेला असतो की वटपौर्णिमा ही मी आता राघवसाठी करणार. त्यानंतर राघव हा सिंधू आणि त्याचे सर्व अल्बम्स हा घरामध्ये जाळत असतो आणि म्हणतो की मला आता तिची एकही आठवण ठेवायची नाही आहे, मला आता हे सिंधू पुराण बंद करायचं आहे. म्हणून तो अल्बम घेऊन त्या आगीत टाकू लागतो आणि म्हणतो की मी सिंधूशी लग्न करून खूप मोठी चूक केली. त्यावेळेस त्या ठिकाणी कृष्णांटे लंबू हे काय चालवलं आहेस तू. तेव्हा राघव हा कृष्णाला म्हणतो की मला सिंधूशी नाही तर तुझ्याशी लग्न करायचं आहे. आणि हे सर्व मधू ऐकत असते. तो कृष्णाला प्रपोज करतो आणि हे मधूने ऐकलेले असतं. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.